कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बस झाला आता, मला भूक लागली। दे बोलू दीदी, दे बोललं ना। मी आले वॉशरूमला जाऊन। तुळजा, हात सोडणं सगळी भक्त्याला ग। बघू देत मग, मी माझ्या नवऱ्याचाच हात पकडलाय। पहिली भक्त्यांना बघू देत त्यांनाही, लहान नाही आहेत त्या आता काही। आता तर मी अशीच बसणार आहे तुझा हात पकडून, पिक्चर संपेपर्यंत हात सोडणार नाही। त्यांना कळालं ना, मस्करी करून माझा जीव हैराण करून टाकतील। सोड ना। तुम्ही पाय मोकळी करून या जा। नको कशाला, आम्हाला एका तिकिटात 2 पिक्चर बघायला मिळतात तर बघून घेतो की दादा। दुसरं कोणतं? दादाची कमाल आणि वहिनीची धमाल। असं रोमॅन्टिक सिनेमा रोज थोडी ना बघायला मिळणार आहे आम्हाला। ऐकना तू या मनाचं एकदा, बाबरल है तुझ्या मग हळहळ। तेजू मॅडम, सॉरी, मी बघितलं नाही। हरकत नाही। ए बायको, गेंड्याच्या कातडीचा निघाला रे तू। होय, गाप. एवढा तुडावला तुला तरी चिटकायला आला का माझ्या तेजूला? कपाळावर टिकली दिसती का? गळ्यात मंगळसूत्र आहे, कुणाच्या नावाचं आहे ती? माझ्या। लग्न झालंय आमचं। हा, जर जीव प्यारा असेल ना, तिच्यापासून 10 किलोमीटर लांब राहील। चाल, निघ। अहो, त्यांची काय चूक नव्हती। कुणाला इचरून आली तू इथं पिक्चरला? कुणाला इचरून आली? दादा आणि पोरींनी ठरवलं होतं। ए, अरे बंद कर ना तुझ्या दादाचा पुळका आता। दादाचा कुकुला बाळ नाहीयेस तू आता। लग्न झालंय तुझं माझ्याशी। काय इथून पुढे जर उमऱ्याच्या बाहेर पाय ठेवला ना मला न विचारता, तंगडच तोडतो तुझं बघ। चल। दीदी, अक्का कुठे? अक्का आली नाही होय अजून? काय झालं? अक्का आली नाही अजून। दादा, अक्का नाही आली अजून। अक्का नाही आली। तेजू आलं नाही? नाही बाहेर गेली अजून आलं नाही? नाही। कुठे गेली मग ती? अक्का, तेजू, अक्का, तेजू। नाही, अहो माझी तेजू बाहेर गेले, बहीण माझी बाहेर गेले, अजून आलेली नाही। सूर्य चल। शत्रू, अरे काय करायला लागलायस? असं करायला लागलायस तिला? अरे शत्रू, अरे रक्त येतंय तुझ्या पायातनं, काय केलंयस तिला? शत्रू, थांब म्हणते ना, थांब। असं का करायला लागलायस? आता बघतो कशी बाहेर येते। शत्रू, अरे कुठल्या जन्माचा बदला घ्यायला लागलायस त्या पोरीशी? का असं वागायला लागलायस?
ए बास, तिचे गुण उधळून आली ना त्या मानाने ना लय कमी त्रास दिलाय मी तिला. आणि तुम्ही आहे ना, तुम्ही आमच्यामध्ये पडू नका, कळलं का? नाहीतर तुमचा राग सगळा तिच्यावर निघत. चला निघा, निघा म्हणतोय ना. छत्री काका अहो त्या पोरीची लय काळजी वाटते. तुम्ही तरी समजवा काय तर. काहीतरी झालं असेल. शत्रुभैया उगत चिडायचं नाही ती त्यांच्यावर. अहो, शत्रुभैयांचा लय जीव आहे तेजू मॅडमवर, म्हणून ते असं वागत असतील. पण ह्या बघा, ते शांत झालं ना की मी समजावून सांगतो. तुम्ही काही काळजी करू नका. हा, एक मिनिट. हा, मी सांग. हा, हॅलो साहेब. हा, आलोच मी, आलोच. हा, हे काय निघालोच. हा, का मला नाही वाटत त्यांच्याच्याने काय होईल. चला की आपणच समजू. चला. तेजू, अक्का अक्का इकडे बघा. तेजू, भागू त्या साईडला जा. अक्का सापडली नाही तुम्हाला? नाही. मी पण पार इकडे पर्यंत शोधून आलो, कुठंच नाही ती. हे बघ, तू काळजी करू नकोस. तेजू भेटेल आपल्याला. अरे कशी भेटेल मग? अजूनपर्यंत का नाही भेटली? तर मी सांगत होतो सिनेमा बघायला नका येऊ आपण. तुम्हाला सांगतो ना, गावाकडे थिएटर बघणं म्हणजे. सूर्या ती घरी तर गेली नसेल ना? आपल्याला सोडून कसं घरी जाईल ती? मग तिच्या सासरी? पण आत्ता झाली ना ती तिकडनं, आणि तिला जायचं असेल तरी सांगून जाईल ना. बरं, तू एक काम करशील का? तू एकदा फोन करून बघशील का शत्रूला? अगं पण तिकडे नसेल तर त्यांना काय वाटेल? मला साधी तिची काळजी पण घेता येत नाही म्हणून. सूर्या, ही वेळ नाहीये असा काही विचार करण्याची. आपल्याला तेजूला शोधायचं. प्लीज एकदा फोन कर. दादा, तू कर ना दाजींना फोन. बोला दाजी. हॅलो, तेजू. तेजूचं काय? ती आली का तुमच्या इकडं? होय, हो आम्हीच आणली तिला थिएटर मधून. नाही म्हणजे तुम्ही अचानक घेऊन गेला तिला, आम्ही सगळी शोधत बसलोय तिला इकडे. आता तुम्ही तरी कुठं कळवलंय की तुम्ही पिक्चरला चाललाय म्हणून? मी गावभर शोधत होतो बघा तिला. त्याचं काय झालंय, आमच्याकडे आलेत पाहुणे. आता त्यांनी हट्टच धरला की तेजूला भेटायचं म्हणून. ते लग्नाला पण येऊ शकले नव्हते ना, आणि आता लय लांबून आल्यात म्हणून म्हणलं चला जाऊन तेजूला घेऊन यावं. हा? दादा, तेजू अक्का आहे ना तिकडं? हाय तिकडं. ते पाहुणे आलेत ना, त्यांना बघायचं होतं तेजूला, म्हणून शत्रू घेऊन गेले तिला. पाहुणे? हॅलो, शत्रू तेजूला फोन दे. ए कशाला? पाहुण्यांसाठी चहा बनवतीये, तिथं झालं ना की सांगतो फोन करायला, कळलं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.